तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण जे येणारे क्वेश्चन्स पाहणार आहोत ते प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर अपलोड करताच मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सेक्रू हा जो प्राणी आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। डायबिटीज या नावाने खालीलपैकी कोणत्या रोगाला किंवा आजाराला ओळखण्यात येत असते? डायबिटीज या नावाने खालीलपैकी कोणत्या आजाराला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। मधुमेह या आजाराला जे आहे डायबिटीजच्या दुसऱ्या नावाने देखील ओळखण्यात येत असते। पुढचा प्रश्न, पंचगंगा ही नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? पंचगंगा ही नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। पंचगंगा ही जी नदी आहे एकूण 5 नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे। पुढचा प्रश्न, शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी जे आहे वैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, वर्धा या नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटरची आहे? वर्धा या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ही एकूण किती किलोमीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 455 किलोमीटरची वर्धा या नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शिवसागर जलाशयाच्या ओलिताखाली एकूण किती गावे येतात ते सांगायचं आहे। शिवसागर जलाशयाच्या ओलिताखाली एकूण किती गावे येत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। एकूण 98 जे गावे आहेत शिवसागर जलाशयाच्या ओलिताखाली येतात। पुढचा प्रश्न पाहूया। बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी कोणता वायू वापरण्यात येत असतो? बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। ऑक्सिजन हा जो वायू आहे बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी वापरण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, बोर व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? बोर व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाची उभारणी झालेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी राजाजी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे। राजाजी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील। उत्तराखंड या राज्यामध्ये राजाजी व्याघ्र प्रकल्पाची उभारणी झालेली आहे। पुढचा प्रश्न, वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्या कारणास्तव खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने बंद पडलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने किती वृत्तपत्र बंद पडली होती ते सांगायचं आहे मित्रांनो। वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण किती वृत्तपत्रे बंद पडलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्या कारणास्तव एकूण 3 वृत्तपत्र बंद पडलेली होती। पुढचा प्रश्न, मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते? मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। बेंजॉइक जे आम्ल आहे मानवी मूत्रामध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न पाहूया। मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। मलम बनवण्यासाठी जे आहे मर्क्युरिक ऑक्साईडचा या ठिकाणी उपयोग केला जात असतो। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता ग्रंथ बाबासाहेबांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला
आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे बाबासाहेबांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते ते सांगायचं आहे. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रगोपतार या वृत्तपत्राचे दादाभाई नौरोजी एक संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी रोजगार हमी योजना कोणत्या तत्वावर कार्य किंवा काम करत असते ते सांगायचं आहे. रोजगार हमी योजना ही खालीलपैकी कोणत्या तत्वावर काम करत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मागेल त्यांना काम या तत्वावर रोजगार हमी योजना ही एक कार्य करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. रोजगार हमी योजनेमध्ये किती किलोमीटरच्या आतमध्ये काम द्यावे लागते ते सांगायचं आहे. रोजगार हमी योजनेमध्ये एकूण किती किलोमीटरच्या आतमध्ये काम दिले जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रोजगार हमी योजनेमध्ये 8 किलोमीटरच्या आतमध्ये कामे देण्यात असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यात नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील कोणत्या राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पठार हे कोणत्या खडकापासून तयार झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्रातील सर्वाधिक पठार तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न. मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहे. मांजरा पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये मांजरा पठार स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. मुदखेड हा प्रसिद्ध डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. मुदखेड हा प्रसिद्ध डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नांदेड हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी खरोसा लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत. खरोसा लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लातूर या जिल्ह्यामध्ये खरोसा लेण्या स्थित झालेल्या आहेत. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. पुणे हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. कृत्रिम दात बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा उपयोग करण्यात येत असतो. कृत्रिम दात बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्लास्टिकचा उपयोग केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. पॉलीएक्रेलिक या प्लास्टिकचा जो उपयोग आहे कृत्रिम दात बनवण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न. सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती. सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पुणे या ठिकाणी जे आहे सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या किंवा पशुच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. गाईच्या दुधामध्ये जे आहे इतर प्राण्यापेक्षा कॅल्शियमचे प्रमाण जे आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जायकवाडी, गिरणा, वारणा हे जे सर्व जलसिंचन प्रकल्प आहेत महाराष्ट्रात स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. ऑप्शन क्रमांक 2 राहील. मुंबई प्रांतामध्ये जे आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता. पुढचा प्रश्न. लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले भारतातील कोणते पहिले क्रांतिकारी आहे ते सांगायचं आहे. लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले भारतातील पहिले क्रांतिकारी खालीलपैकी कोणते आहेत. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेला आहे. पुढचा प्रश्न. काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे असे खालीलपैकी कोणी संबोधलेले होते ते सांगायचं आहे. काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा समाजसुधारकांनी संबोधलेले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी जे आहे काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे असे एक उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. दिनमित्र हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात येत असे. दिनमित्र हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे. ऑप्शन क्रमांक 4 राहील. तरवडी या ठिकाणाहून
नावाने जे आहे प्रसिद्ध असलेले दिनमित्र वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन विरोधी आंदोलनास खालीलपैकी कोणाचे समर्थन नव्हते ते सांगायचं आहे. सायमन विरोधी आंदोलनास खालीलपैकी कोणाचे समर्थन नव्हते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हिंदू महासभेचे जे आहे सायमन कमिशन विरोधी आंदोलनास समर्थन नव्हते. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.